सर्व बिरदेव यात्रा जळाची यात्रा 2024 करिता येणाऱ्या सर्व भाविकांना आणि वाशीतील ग्रामस्थांना पोलीस प्रशासनाच्या वतीनं आणि ग्रामपंचायत वाशीच्या वतीनं एक विनंती आहे की सर्वांनी आपली जी दुचाकी वाहनं आहेत, टू व्हीलर वाहनं आहेत, ती सर्व वाहनं विद्यामंदिर वाशी या ठिकाणी पार्क करायची आहेत आणि फोर व्हीलर वाहनं असतील, ट्रॅक्टर असतील, टेम्पो असतील, हे सगळे त्यांनी खत कारखाना या ठिकाणी पार्किंग करायचे आहे। या व्यतिरिक्त कोणतंही वाहन रस्त्याच्या बाजूला, हायवेच्या बाजूला पार्क करायचं नाही आहे। अशा प्रकारे जर कोणी पार्किंग केलं तर आमच्याकडून, वाहतूक पोलिसांच्याकडून किंवा करवीर पोलिसांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। कोणतंही वाहन मंदिर परिसरात अथवा गावात रोडवर लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। ज्यांनी साहित्य आणलेलं आहे ते साहित्य खाली करून आज रात्रीपर्यंत ते सगळं वाहन, रिकामं वाहन, त्यांनी आपला जो खत कारखाना आहे त्या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे, त्या ठिकाणी 4 चाकी वाहन, टेम्पो असतील, ट्रॅक्टर असतील, ते पार्क करायचे। रोडवर, मंदिर परिसरात, गावामध्ये कोणतंही वाहन लावायचं नाहीये। तसेच येणाऱ्या भाविकांनी दक्षता घ्यायची आहे की जे आपल्या मौल्यवान वस्तू आहेत, दागदागिने आहेत, हे आपले चोरीला जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। तसेच आपल्या सोबत असणारे जे वयस्कर लोक असतील, लहान मुलं असतील, ते हरवणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे। समजा अशा प्रकारे कोण हरवलं तर त्या अनुषंगाने आमचं जे पोलिसांची टीम आहे किंवा पोलीस प्रशासन आहे यांना संपर्क साधायचा आहे, माहिती द्यायची। धन्यवाद। पोलीस प्रशासन आपल्या सर्व यात्रेकरूंच्या सोबत सदैव हजर आहे। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। प्रशासनाच्या वतीनं योग्य ती दखल, काळजी घेण्यात येत आहे। कोणीही कायद्याचा भंग होईल असं कृत्य करू नये। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब